आशिष शेलार आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। आशिष जी, अत्यंत वाईट अशी दुर्घटना घडली आहे, काय आवाहन कराल महाराष्ट्राला? नाही, एका अर्थाने मी स्वतः तिथे आताही आहे, म्हणजे घटना घडली त्यावेळेला तिथे होतोच। ज्या पद्धतीने दुर्घटना घडली आणि ज्यामध्ये एका अर्थाने ही आग लागली, ही दुर्घटना आहे आणि त्याचं कारण काय आहे ते स्पष्ट होईल। पण आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की जे आलेले देश विदेशातून आपले पाहुणे आहेत आणि त्याच्यातनं ते येणारी गुंतवणूक जी आहे त्याबद्दल आपल्या महाराष्ट्राचं नाव पुन्हा एकदा वर ठेवण्याची आवश्यकता ही महाराष्ट्राची गरज आहेच। आपण सगळे ते ओळखतोच आणि त्यामुळे त्याबद्दल आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः साईटवर आले आहेत आणि पूर्ण कंट्रोलमध्ये आहे। मेक इन इंडियाचा इव्हेंट तसाच अतिशय दिमागदार चालू राहील। आपली महाराष्ट्र रजनी आज होऊ शकली नाही, त्याच्यावरचा निर्णय सरकार घेईल। नक्कीच आशिषजी, तुमचं हे मत अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाही, हा सरकारचा आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा आहे। आपण काय आश्वस्त करणार आणि उद्यासाठी या सगळ्या संदर्भात जे गुंतवणूकदार आहेत त्यांना ही गालबोट विसरण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीने त्यांना मदत करणार आहात? मला वाटतं सुदैवाने कुठल्याच नागरिकांना किंवा विदेशी आलेल्या पाहुण्यांना किंवा गुंतवणूकदारांना कोणालाही इजा झाली नाही। दुर्दैवाची घटना असली तरी त्याच्यामध्ये आपण ही प्रदर्शन त्या देशातल्या विदेशातल्या लोकांना दाखवू शकलो। एवढ्या मोठ्या प्रमाणात तातडीने एवढ्या हवेच्या ठिकाणी लागलेल्या आगीनंतर सुद्धा 10, 15, 20 हजाराच्या वर लोक डेन्सिटी एरियातनं काढून सुद्धा आपण इव्हॅक्युएट करून दाखवू शकलो। तर एका अर्थाने भले घटना दुर्दैवी असली तरी आपलं काम आणि जनतेचा सहभाग हा दोन्हीचं प्रदर्शन आपण योग्य रीतीने दाखवू शकलो आहोत आणि त्याचाही आपण एका अर्थाने योग्य भूमिका विदेशातले गुंतवणूकदार घेतील। उद्यापासून MMRDAतला BKCतला जो इव्हेंट आहे तो चालूच राहणार आहे, तिथली चर्चासत्रही चालू राहणार आहेत आणि मला वाटतं यात कुठेही खंड पडणार नाही। झालेल्या दुर्घटनेबद्दलचं पर्यायी काय करता येईल हे माननीय मुख्यमंत्री घोषित करतील। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आपण पुन्हा एकदा तेवढ्याच दिमागात पुढे गेलं पाहिजे। धन्यवाद शेलारजी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।